पालकमंत्री पदासाठी शिंदेंनी माझं नाव सुचवलं होतं असं भरत गोगावलेंनी म्हटलेलं आहे। काही कारणास्तव आदिती तटकरेंचं नाव आलं, त्यानंतर पालकमंत्री पदाला शिंदेंनी वरून स्थगिती आणली होती असं मोठं विधान भरत गोगावले यांनी केलेलं आहे। झी 24 तासच्या कृषी सन्मान सोहळ्यात गोगावले यांनी हे विधान केलेलं आहे। मात्र 2 वर्षांनंतर सर्वांच्या शिफारशीनंतर मला पालकमंत्री केलं असंही गोगावले यांनी म्हटलंय। हे रायगडचं पालकमंत्रीपद मी जरी मंत्री नव्हतो तरी आमचे उदय सामंत यांच्याकडे ते पालकमंत्रीपद ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटलं तर मला मंत्रिपद मिळालं म्हणून मला ते पालकमंत्रीपद मिळावं आणि त्या अनुषंगाने शिंदे साहेबांनी माझं नाव सांगितलं होतं। परंतु काही कारणास्तव आमच्या आदितीताईचं नाव आलं आणि मग थोडंसं आम्हाला पण वाटलं की जर ते आम्हाला का मिळू नये म्हणून मग एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला वरून स्थगिती घेतली आणि गेली 2.25 वर्ष ह्याला स्थगिती होती, ती आत्ता स्थगिती संपली आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी सगळ्यांनी, त्याचप्रमाणे तटकरे साहेब असतील, आमचे सगळे माझे सर्व आमदार मित्र असतील माझ्या जिल्ह्याचे, 3 आम्ही शिवसेनेचे आहोत, 3 आमचे भारतीय जनता पार्टीचे, 1 राष्ट्रवादी आदिती, या सगळ्यांनीच भरत शेठ पालकमंत्री व्हावा म्हणून सगळ्यांनी शिफारस केली होती।